काही नाही, तुमची काहीही गलती नाही। आम्ही सांगू त्यांना, तुमच्या स्वारींना। काय आमच्याशी लढू नका म्हणून? नाही नाही, हे गलत होईल। का? तुम्ही आम्हाला सांगितलं, तुम्ही माघार घेतली, याचा कमीपणा तुमच्या वाट्याला येईल म्हणून? कमीपणा नाही, पण आमच्या आऊसाहेब आमच्या आबासाहेबांचा कुठलाच शब्द खाली पडू देत नाही। तोच मान आम्ही आमच्या स्वारींच्या शब्दाला द्यायला हवा, नाही का? आता त्यांनी माघार घेणं म्हणजे सुद्धा शब्दच खाली पडणं, हो ना? मग ते नको व्हायला। आता कसं समजवावं तुम्हाला? समजुती कसल्या घालायच्या आहेत? काही नाही, हा असला वेडेपणा आम्ही चालू देणार नाही। अहो पण या असल्या गोष्टी आपल्या वाड्यात बघितल्या तुम्ही? काय गलत बोलतोय सांगा? तुम्हीच सांगितलं होतं ना, बदलणं हा निसर्गाचा नियम आहे। आम्ही कधी? शहाजी राजांना 5000 मनसब मिळाली तेव्हा। आधी तुमचे लाडके होते ते, आता मत बदललं? बदललं कारण त्यांना शिंग फुटली। ती शिंग आम्ही आधीपासूनच बघत होतो, सांगत होतो, पण तेव्हा तुम्हाला पटत नव्हतं। बरं मान्य, पण त्याचा आता काय संबंध? तेच आताही लागू होतं ना। हा सुद्धा बदलच आहे। वाड्यात आधी असं दिसत नव्हतं, आता दिसेल। का दिसेल? आणि आम्ही का खपवून घेऊ? जाधवांच्या लेकी जरी तलवारी चालवत असल्या तरी भोसल्यांच्या लेकी सुना असलं काही करत नाहीत। आम्ही काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या। तेवढं सोडून बोला, त्यांना समजवा, धमकवा, काही करा, पण हा असला वाह्यातपणा आम्ही चालू देणार नाही। आम्ही काय म्हणतोय ते जरा ऐका। वाह्यातपणा झालाच, ऐका, झालाच तर नुकसान कोणाचं होणार? कोणाचं होणार आहे? तुमचं काही होणार आहे का? नाही ना? मग एकदा होऊन जाऊच दे की, आपण कशाला त्यात पडा? नाही, पण भोसल्यांच्या हत्याराची नाही, तरी म्यानाची ताकद एकदा तरी जाधवांना कळूच दे। असं म्हणताय? ठीक, म्हणजे उद्या वेरूळ सिंदखेड पुढे मान तुकवणार की मात करणार हे ठरेल। ठीक आहे, होऊनच जाऊ दे। पण बाकी काही म्हणा, दिवस मावळला तरी तुम्ही सकाळी जसं तयार होऊन आमच्या समोर येताना अगदी तशा दिसताय बघा। जणू दिवसभर तुम्ही काहीच। जा बाई, आम्हाला काही बोलायचंच नाही। अहो खरं तेच सांगतोय। बरं राहिलं, तुम्हाला काय सांगायचं होतं? काय उपयोग? सासूबाईंना आमच्यापेक्षा नव्या सूनबाईच प्रिय। म्हणून गालावरल्या पुऱ्या फुलल्या आहेत होय? मग काय, सासूबाई आम्हाला सारखं जिजाबाईंच्या बरोबर राहायला सांगतात। नाही म्हणजे लहान मोठं काही आहे की नाही? आणि जिजाबाईंचं काय, त्या मुतपाकात पाट्यावर वंटावर पण बसतात। बरं ऐका जरा, हे बघा, मोठी माणसं जे काही सांगतात ना त्यामागे काय ना काहीतरी हेतू असतो बघा। आणि तुम्हाला वाटतं तसं नवीन वहिनी साहेब काही फक्त मुतपाकात नाहीत, तलवारीवर पण तेवढा जीव लावतात। आता उद्या शहाजी राजे फक्त म्यानानं आणि वहिनी साहेब तलवारीला लढणार आहेत। पण तलवार चालवणं ही जर जिजाबाईंची आवड असेल ना, तर शहाजी राजांचं काही खरं नाही। हा, सांगा त्यांना। काही काय म्हणजे तुम्हाला वाटतं वहिनी साहेब जिंकणार? लावा मग पैस। हो हो, वहिनी साहेबच जिंकणार। नवरा बायकोत वाद भांडण तर होणारच, समजू शकतो, पण तलवारीने झुंजायचं ही शिकवण घ्यायची? मंबाजी नेमकं नको ते कसं काय घेत आहोत? हा, वहिनी साहेब तलवारीचे जेवढे हात फिरवतात तेवढे मनातल्या मनात तरी फिरवता येतात का? हा, त्यांच्यापेक्षा 2-3 पावसाळी तरी जास्त बघितले असाल ना? भोसल्यांची इज्जत पणाला लागते। बघूया चिरंजीव काय करता येते।
कोणीही हारलं कोणीही जिंकलं तरी दोघेही भोसलेच. सुनबाई आता जाधव नाहीये. जाऊबाई साहेब, स्वारीनी या वाड्यात लेकी सुना तलवार चालवत नाही हे स्पष्ट सांगितलं होतं. ते ऐकलं का त्यांनी? आहे का आमचा शब्द खाली पडू देण्याची हिंमत आहे का कोणाची? पण नवीन सुनबाई अजून स्वतःला भोसले समजत नसतील तर? लहान आहेत त्या अजून. आपण त्यांना थांबवावं. उगाच खेळाखेळात जीवघेणा प्रकार नको. राजे इकडे या. आधी आम्हाला सांगा, पत्र नकलवून घेण्याची जबाबदारी तुम्ही शिरावर घेतली होती. ती अपूर्ण असेल तर हा सामना होणार नाही. हो काकासाहेब, जबाबदारी पूर्ण केली. उद्या सदरेवर सादर करतो. वहिनी साहेब, त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलंय. मग आता काय सांगून आम्ही त्यांना रोखायचं? आणि का रोखायचं? पण का रोखायचं होतं आऊसाहेब? हा सामना होऊ नये असं आम्हाला वाटतं. पण हा सामनाच नाहीये, प्रात्यक्षिक आहे. तालीम म्हणा ना. आता त्यांना बघायचं होतं आम्ही फक्त म्यानाने कसे लढतो. म्हणजे सुनबाईंना बघायचं होतं. मग बरोबर आहे. राजांनी लढूनच प्रात्यक्षिक दाखवायला पाहिजे. राजे दाखवा प्रात्यक्षिक. राजे, समोर फत्ते खान नाही, तुमची स्वतःची बायको आहे हे ध्यानात असू दे. पण सामना तो सामना. 2 हात करायचे ठरले तर 2 हातच झाले पाहिजे. तयार? हाँ हाँ तैयार. तयार? हाँ हाँ तैयार. वाह, कमाल केली. वाह, छान. जाऊबाई, आज दोघांची दृष्ट काढा बघू. हो.
तुमच्या बोलण्यापुढे मान तुकवली आणि हा सामना झाला. आम्ही नाही हा काही बोललो. जिजाबाई शहाजीराजांना म्हणाल्या फक्त म्यानाने कसं लढता येईल आणि ते म्हणाले आम्ही लढून दाखवतो. यात आम्ही कुठे मध्ये आलो? आम्हाला ही लढत नको वाटत होती, पण तुम्ही म्हणालात जाधवांना भोसल्यांची ताकद दिसू दे म्हणून. बघितलं ना काय झालं. आम्हाला त्या सारखी शहाजीराजांची काळजी वाटत होती. त्यांची काळजी कशाला वाटायला पाहिजे? अहो काही झालं तरी आपलंच रक्त आहे ना. त्या जाधवांनी आपल्या लेकीला कशी वाढवली असेल दिसलं ना. त्या फत्तेखानापेक्षाही चांगली लढत दिली. मरू दे. आम्ही सगळं पाहिल्यापासून फक्त एकच विचार मनात येतो. काय? तिकडे मुलगी असून मुलासारखी वाढवली आणि इकडे आपली मुलं टाळ्या पिटायला उभी होती. संभाजी राजे सोडले तर एकाला तरी जाणीव आहे का? आज जिजाबाई आणि शहाजी राजे लहान असून सुद्धा आमचे चिरंजीव त्यांच्याच आरत्या ओवाळतात. उद्या असेच होत राहिले तर मुजराच करावा लागेल. आणि मग तेव्हा कितीही पाय आपटले तरी काहीही होणार नाही. राजे, तुमचा हा असा हट्ट आम्ही पुन्हा चालू देणार नाही. शस्त्र लागलं असतं म्हणजे. नाही आऊसाहेब, त्यांना कुतूहल होतं, ते पूर्ण करायला नको का? तुम्हीच म्हणाला होतात ना, लग्न व्रत असतं, त्यांचा विचार करायचा, त्यांच्या जागी उभं राहून. पुरे पुरे. उत्तर अगदी जबानीवर असतं. कुतूहल पूर्ण करताना शस्त्र लागण्याची जोखीम, ही म्हणजे विषाची कसोटी झाली. आम्ही तालीमखान्यात नाही का सराव करत? जोखीम तर त्यावेळी असते. काय गोमाजी काका? जी. गोमाजी, तुम्हाला आता सक्त ताकीद आहे. इथून पुढे शस्त्र हत्याराने कुठलाही सामना होता कामा नये. जी. आऊसाहेब, कसोटी शस्त्र हत्याराची नसते, कौशल्याची असते, असं गोमाजी काकांनीच सांगितलं होतं. अहो पण शस्त्र जिजाबाईंकडे होतं. मधी बोलतो, माफी असावी. पर तालमीत तलवारीच्या धारण नाही तर तलवारीच्या पात्यानं मारायचं हे ठाव आहे जिजाक्कांना. हो, म्हणजे त्यांना लागलं असेल. आऊसाहेब, इथे हिराजी आहेत, गोमाजी काका आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा. त्यांना जास्त लागलं नाही ना? ठीक आहे, पण आम्ही जी जबाबदारी तुम्हाला दिली आहे त्याचं पालन झालं पाहिजे. जी. म्हणलं होतं ना, लय अवघड आहे. गोमाजी काका, त्यांना खूप लागलं असेल का हो? छा छा. मांजरीचं दात तिच्या पिल्लांना लागत्यात होय. मायाच असते की. तुमचं बी फटकं तसंच होतं. जोर काढून कुठं होतं. हा, आता उठला असेल तर उगा एखादा वळ उठला असेल. एक काय चांगले 2-3 वळ उठलेत. अहो पण जिजाक्का, आता काय बी बोलू नका. त्या तेल लावून देते ना. सामना तर झाला, पण नेमकं जिंकलं कोण हे कळलंच नाही. कशाला काही कळायला हवं. बसा 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 बरं तुम्ही. सुनबाई, नवरा बायकोमध्ये कोणीही जिंकत नसतं आणि कोणीही हरत नसतं. सामना बरोबरीत सुटला, दोघेही जिंकले. समजलं? जी. स्वारींना पातं लागलं नाही ना?
जास्त लागलं का? मग डोळ्यात पाणी का आलं? आम्ही तिकडे होतो तर तुमची स्वारी म्हणाली आमच्या मंडळींकडे जा, त्यांना लागलं असेल. आणि तुम्ही म्हणताय त्यांना लागलं असेल. अरे दोघांमध्ये एवढा जीव आहे तर मग सामना कशाला करायचा? म्यान तलवारीचा सामना कधी होऊच शकत नाही. उलट तलवारीनं म्यानात एकरूप एकजीव होऊन राहायचं असतं. असेच एक राहा. अजून उठलेच नसते. आता प्रत्येकाच्या नावाने कंठशोष करा, तेव्हा डोक्यावर सूर येईल आणि तेव्हा उठणार. मंबाजी, खेळोजी, परसोजी. ही कसली भूताटकी? गेले कुठे सगळे? आणि दालन एवढं नीटनेटकं? बहुत खूप. वाह, दादासाहेबांचा मसुदा मिळाला ना, आता हाच नकलून काढायचा. बघा बघा काय बाणेदारपण आहे. भिडत अशी नव्हतीच. सारा देताय की पाटील की रद्द करू, हीच भाषा होती. वाह, हाच नकलून काढा. आम्ही सांगितलेला मसुदा रद्द करा. क्षमा करा, पण हा थोरल्या धन्यांचा मसुदा नाहीये. हो म्हणजे काय? त्यांच्या अक्षरांचं वळण आम्ही विसरलो की काय? हे त्यांचंच आहे. हे शहाजीराजांचं अक्षर आहे. पंत काय म्हणतायत? हा मसुदा तुम्ही लिहिलाय? हो. हा मसुदा लिहायला कोणी सांगितला? आम्ही लिहिलेला मसुदा नक्कल करायला सांगितला होता ना. मग तुमचाच घोडा पुढे का दामटता? नाहक अक्कल खर्ची घालू नये. दादासाहेब असताना वेगळं होतं, आता काळ बदलला आहे. तेव्हा आम्ही जे सांगितलंय तेच नक्कल करून पाठवा. काय? जी करतो. हो, काहीतरी आखरीत घडलंय. आपली मुलं कुठेतरी नाहीशी झाली आहेत. नाहीशी कशी होतील? अंग मेहनत चालू असेल. अंगणात बघा. अंगमेहनत आणि आपली मुलं? मेहनत केली, घाम गाळला की आळस कसा दूर निघून जातो बघा. भूकही वाढते आणि आपल्यालाच आनंद होतो. आता दम निघतो दादासाहेब. निघणारच ना. आधी कधी मेहनत घेतलीच नाही ना एवढी, म्हणून आता सवय करून घ्या. अरे अरे अरे, काय चाललंय? काय भूताटकी झाली की काय? का कोणी मानगुटीवर बसलाय? तुम्ही सगळे आणि अंग मेहनत, एवढा बदल? याचं कारण आमच्या जिजावहिनी साहेब. त्यांनी सांगितलं? अहो नाही, त्या काहीच सांगत नाही. तो त्या स्वतःच करतात. मग दुसरे पण ते बघून करायला लागतात. आई मंगळाई त्या कसरत करत होत्या अशी? अहो नाही, अहो त्या काल काय समशेर चालवत होत्या. भले शाब्बास. आता तशी समशेर चालवायची तर सराव तर करायला पाहिजे ना, म्हणून हे सगळं. आणि सगळ्यांना मान्य आहे, पण आम्हाला नाही. चला उठा, खूप झाली कसरत. चला. आम्हाला अजिबात मान्य नाही. का मान्य नाही तुम्हाला? तलवार चालवायची तर थेट कशी चालवायची ते शिकून घ्या ना. उगाही अंग मेहनत कशा बाई? हो, आपण राजे आहोत. एवढे धारकरी येतात वाड्यावर मुजरा करायला, मग त्यांचा काय उपयोग? उगा नव्या वहिनी साहेबांचं कौतुक नको आमच्या पुढ्यात. म्हणजे त्यांचा मोठेपणा तुम्हाला मान्य नाही? काहीच बदल नाही झाला का? हा जो काय बदल नव्या वहिनी साहेबांमुळे झालाय असं बोलताय?
त्यात आपल्या आऊसाहेबांचा अपमान आहे. त्यांना नाही जमलं आणि काल आलेल्या नव्या सुनबाईंना जमलं. आम्हाला हे मान्य नाही. आमचंच रक्त. हाय मंगळाई, स्वारींच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या आमच्या या लेकरावर तुझी कृपा ठेव ग बाई. पंत जी. बाकी इकडची दुनिया तिकडे हो, पण यापुढे पातशहाच्या मुंशींना जबाब लिहिण्यात चाल ढकल होता कामा नये. जी. त्यांच्या भोवतालची मंडळी आपली एवढीशी गोष्ट सुद्धा पातशहांना गुस्ताखी म्हणून पेश करतील तुम्हाला माहित नाही. पाशांचा फरमान घेऊन हशम आलाय जी. आपकी अजमत कायम रहे. पातशाह का परचम बुलंद रहे. हुक्म की तामील होगी. यांना हात ओले करून पाठवा. ऐका, आपल्या जाबा शिपायांना कळवा, मोहिमेवर जायची वेळ आली आहे. उद्याच निघायचे असा फरमान आलाय. आम्ही आमच्या बरोबर संभाजीराजे असतील आणि हो, शहाजी राजे पण असतील. गोदाताई, बघितलंस, सगळे गप्प गप्प आहे. व्हय तर जनाबाई, कानमावशी, निर्मलताई या बिहू नाही का चून आहे. अगं, त्यांच्याही घरातली कोण कोण जाणार आहे. असं व्हय, मग बराबर आहे. बरोबर काय? तेच तर आम्हाला कळत नाही. रणात जायची वेळ आपण कधी बघितली नव्हती का? सिंदखेडला बघितलीये की. तिकडे मोहिमेवर जायचं म्हणून सगळे उत्साहाने सळसळत होते, आणि इथे तसं का? खूप मोठा फरक आहे जिजाबाई. सिंदखेडहून माणसं मोहिमेवर जायची, त्यावेळेला समोरासमोर युद्ध करायची, दुश्मनांना तोंड द्यायची वेळ किती वेळा यायची. हत्तीवर बसून नाही तर राहुटीत बसून चाली रचणं वेगळं, आणि खुल्या मैदानात जाऊन शत्रू समोर लढणं वेगळं. त्यामुळे इथून लढाईला निघालेले पुरुष परत येण्याची शाश्वती नाही. ते येईपर्यंत आपल्या जीवाला घोर लागलेला राहतो. आमची स्वारी सुद्धा पानात घास ठेवून गेली, ती गेलीच, परत आलीच नाही. नाही, आम्ही तुमच्या कुंकवाला जाऊ देणार नाही. आम्ही मोहिमेवर गेल्यावर जरा खासगीत लक्ष द्यायला लागा. हो म्हणजे काय? देतोच. आपसात म्हणत नाही, सदरेवरच्या कारभारात लक्ष द्या हे म्हणतोय. सदरेवरच्या?
आम्ही आमच्या माघारी पंत आणि कारभाऱ्यांनी वहिनी साहेबांचा आदेश मानलाय. तुम्ही कोपऱ्यातली लक्ष्मी होऊन राहाल म्हणून बजावतोय. आणि तुम्हाला सवय नसेल तर 7 पुंड पोचतोच आहे की. अहो पुंड काय आपल्याच पोटचे आहेत. आणि 7 नाही 8. संभाजीराजे आमच्या बरोबर असणार आहेत तेव्हा तुमच्या बरोबर 7च ना. तेव्हा त्यातल्या कुणाला गती आहे हे बघा. आमच्या समोर सदरेवर येत नाहीत पण तुमच्या पुढ्यात मन मोकळं करतात. तेव्हा निखाऱ्यावर फुंकर मारा. काय जी. राजे, मामला तसा नाजूक म्हणून वर्दी न देता आम्ही चालू. अहो नाही त्यात काय. शहाजीराजे उद्या निघायचं म्हणून तयार आहेत, परंतु आमच्याच मनाला हुरहुर लागलीये. हुरहुर कसली. त्यांना न्यायलाच हवं का. आम्ही संभाजीराजांना सुद्धा घेऊन जात आहोत. हो पण तेवढीही शहाजीराजांची मोहिमेवर जाण्या एवढी उमर झाली नाही. माफ करा वहिनी साहेब पण आमचे पुतणे शहाजीराजे 5000 जहागिरी घेताना त्यांच्या उमरचा हिस्सा कुठे झाला होता. तेव्हा ते लहान नव्हते का. आणि हा आमचा हुकूम नाहीये. 5 शहांचा फतनामा आहे आणि त्यांना काय सांगावे. 5000 मनसबदार वयाने लहान म्हणून मोहिमेवर येत नाही. हात का थरथरतायत. कितीही नाही म्हटलं तरी भीतीही असणारच ना. का आम्ही माघारी येणारच नाही, कैलासवासी झालो अशीच खबर येईल असं वाटलं की काय. असं कशाला बोलावं. अहो तुमची ही तऱ्हा तर शहाजी राजांच्या दालनात तर नद्या दुथड्या भरून वाहत असतील. वाहू देत त्यांचं त्यांच्याकडे. पण तुम्ही असं अभद्र का बोललात ते सांगा. पुन्हा असं तोंडून काढायचं नाही सांगून ठेवतो. अहो तुम्ही काही काल लग्न करून नाही आलात. म्हणून काय झालं. काळजाच्या इथे पत्तर तर ठेवला नाहीये ना. अहो ही मोहीम काही तेवढी जोखमीची नाहीये. आता तिघ चाललंय आणि शहाजी राजांना आम्ही घेऊन चाललोय असं तुम्हालाही वाटलं की काय. म्हणजे त्यांना घेऊन जाणार नाही आहात. फरमान फक्त आमच्या नावाचं आलंय. आपल्या चिरंजीवांना अनुभव मिळावा म्हणून संभाजी राजांना घेऊन चाललोय, शहाजी राजांना नाही. आम्हाला काही हा पेच उलगडत नाहीये. तुम्ही जास्त विचार करू नका. रात्रभर त्यांच्या डोक्याला भुंगा लागला ना बस. जाऊन सांगा त्यांना शहाजी राजांना येण्याची आवश्यकता नाही म्हणून. जी. साहेबांना तुम्ही सांभाळा. स्वारी तुमच्याकडे डोळे लावून बसली आणि तुम्ही त्यांच्याकडे बघतही नाही आहात. असं करून कसं चालेल. आशीर्वाद द्यायला तरी त्यांच्याकडे बघा. चला.
आमचा धीर होत नाही खरंच. पण आऊसाहेब असं पत्राखाली किती काळ झाकता येईल? कधी ना कधी तर जायला हवंच ना. उलट तुम्ही अभिमानाने पाठवायला हवं. अगदी तुमच्या आबासाहेबांसारखं बोललात. जाऊबाई साहेब, तुम्ही घोर घेऊ नका. आम्ही तुमच्या शिरावरचं ओझं उतरवलंय. म्हणजे आम्ही स्वारींना म्हटलं, उमर आहे का नाहीये हे ठेवा बाजूला. जाऊबाईंच्या डोक्याला रात्रभर त्रास सहन झाला नसेल तर मोहिमेवर गेल्यावर काय होईल ते काही नाही. तुम्ही पातशाह, वजीर आजम कुणाला काय सांगायचं ते तुम्ही बघा, पण शहाजी राजांना घेऊन जायचं नाही. मग झाले का ते तयार? सहज तयार नाही झाले, पण आम्ही माघार घेतलीच नाही ती. आम्ही औक्षणाच्या तयारीला लागतो. पण आऊसाहेब, आम्ही जातो ना. आम्ही नुकतंच आमचं छत्र गमावलंय. आता आमचा आधार आम्हाला पणाला लावायचा नाही. नाही आऊसाहेब, आम्हाला वाटतं आम्ही काकासाहेबांशी बोलावं. आता झालेत ना ते तयार, मग कशाला मोडता घालताय? लहान आहात अजून. काकासाहेब, काकासाहेब, आम्हाला ही मोहिमेवर घेऊन चला ना. मग काल वहिनी साहेबांना उमरचा दाखला देत का धाडलं होतं? आम्ही धाडलं नव्हतं. त्यांना जड जातं हे खरंय. आत्ताही त्या नकोच म्हणताय, पण आम्हाला वाटतं की आम्ही तुमच्या बरोबर यावं. आज आमचे आबासाहेब असते तर आले तर फरमान त्यांच्या नावाचं आलं असतं. त्यांची जहागिरी जरी तुम्हाला मिळाली असली तरी फरमान तुमच्या नावानं आलेलं नाही. सबब आम्ही तुम्हाला नेत नाही आहोत. आलं ध्यानात? आणि ज्यावेळी फरमान येईल त्यावेळी कोणीही कितीही लोटांगण घातली तरी मग टाळता येणार नाही. पण आणि राजे, चौकात तलवार आणि म्यान फिरवणं एवढी लढाई सोपी नाही. लढाईत दुश्मन मारतो तरी किंवा मरतो तरी. आयुष्यमान भव. शिवगौरीचा आशीर्वाद अखंड तुमच्या सवे राहू. जोखीम नसली तरी झुंजच ती. जपून राहा. हसतमुखाने निरोप द्या.
कुठे निघाला? देवघरात? नाही, मुतपाकात. तुम्ही? काहीतरी रांधण्यात मन रमवलं नाही तर खूळ भरेल की काय अशी भीती वाटतेय. पण सासूबाई साहेबांनी तर सगळं केलंय. हे काय एवढं काळोख का वाटतोय? गोदाताई, जरा वाती वर कर बघू. कशाला? डोळ्यातले आसव दाखवून पदरात सहानुभूती घ्यायला? काही नको. पण काकीसाहेब, तुम्ही का डोळ्यात पाणी आणताय? मोहिमेवर गेलेत, समोरासमोर लढणार आहेत, हे सगळं आम्हाला ठाऊक आहे. पण काकासाहेब आणि दादासाहेब किती पराक्रमी आहेत हे काही आम्ही सांगायला हवं का? जाऊबाई, हे बघा, तुम्ही न बोललेलंच बरं. वयाला शोभेल तेवढंच बोला आणि आम्हाला सल्ला द्यायचा शहाणपणा तर करूच नका. गोदा, जिजा का ते मी तुळशीपाशी दिवा लावायला विसरले. तुम्ही बी येता? हो, चल. गोदाताई, काकासाहेबांना मोहिमेवर जाऊन किती दिवस झाले ठाऊक आहे? जी, 2 हप्ते. आम्ही पण तुला तेच सांगणार होतो. अष्टमीच्या चंद्राकडे पाहून तुला कळलं ना? नाही, एक रात जागून काढली नव. अरे हो, तुझी स्वारी पण गेली आहे नाही का? पण गोदाताई, तू अजिबात घोर घेऊ नकोस. मावळतीच्या आड सूर्याने छावणी टाकली ना की युद्ध थांबतं. तुझी स्वारी आता छावणीत आराम करायला गेली असेल आणि आमचे काकासाहेब दादासाहेब पण छावणीत गेले असतील. पुराणात रामायण महाभारतात सूर्यास्तानंतर युद्ध होत नव्हते. पण पुराणातली वांगी पुराणातच असतात, हे ध्यानात ठेवा. भोसल्यांच्या समशेरीने दिवसा इतकेच रात्रीही पराक्रम गाजवलेले आहेत. त्या कधीच म्यान होत नाही. बाईसाहेब, सोडा आम्हाला. बाईसाहेब, काय झालं? आमचं काही चुकलं का? नाही, आमचंच चुकलं. आमचं चुकलं. तुमच्या आबासाहेबांच्या मनात नसताना बादशहाच्या आणि वजीर आझमच्या मध्यस्थीने तुम्ही भोसल्यांकडे आलात. तुम्हाला इथे येऊ दिलं, इथेच आमचं चुकलं. हसतमुखाने निरोप द्या. धीर सोडायचा नाही. स्वारींची याद करून रडायचं तर बिलकुल नाही.
तुम्ही भोसल्यांच्या सुनबाई आहात. हो आहोत, पण या मनाला कसं सावरायचं? कसला विचार करताय? राहू दे बसा. आम्हाला वाटलं आमच्या चिरंजीवांची, संभाजी राजांची याद फक्त आम्हालाच येते, पण तुम्ही पण त्यांचाच विचार करताय, हो ना? पण मनाला कसं समजवणार? सुनबाई, भोसल्यांचे वीर मोहिमेवर गेलेत हे खरंय, पण त्याचबरोबर या मुलकातील हजारो धारकरी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबाचा विचार करा, त्यांच्या स्त्रियांचा विचार करा. जाऊबाईंकडे पहा. भोसले साहेब म्हणजेच कैलासवासी मालोजी राजे हे कायम मोहिमेवर असायचे, पण जाऊबाई धीराने भक्कम उभ्या असायच्या. फक्त भोसलेवाड्याचाच नाही, वेरूळचा नाही, तर जहागिरीतल्या प्रत्येक गावाखेड्यात तिथल्या स्त्रियांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. आता कैलासवासी मालोजी राजे नाहीत, पण आजही त्यांचं लक्ष सगळ्यांकडे आहे. हीच आहे भोसल्यांच्या बायकांची ओळख. चला हावरा बघू. आणि एवढं होतं तर संभाजी राजांना जाऊ द्यायचं नव्हतं, हट्ट धरायचा होता. कधी केला होता हट्ट कसल्याही कारणानं? मग काय म्हणाले? झालं, गालावरल्या पुऱ्या कशा फुगल्यात बघा. चला कुंकू भरून घ्या, बोलण्याच्या नादात अर्धवट राहिलंय. काकीसाहेब, काकीसाहेब, काकासाहेब. काय काकासाहेब? काय पुढे काय? त्यांची समशेर म्यान झाली. आपले काकासाहेब आपल्याला सोडून गेले.